निकाल लागल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. ओमराजे निंबाळकर यांचं हे एक वाक्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. पण या एका वाक्यामागे लपलेली आहे जवळपास अर्धशतकाची एक अशी कहाणी ज्यात सत्ता आहे, नातेसंबंध आहेत, विश्वासघात आहे आणि रक्ताने लिहिलेला इतिहासही आहे. कारण आज जे दोन राजकीय घराणे एकमेकांसमोर उभी आहेत ती एकेकाळी इतकी जवळ होती की त्यांना शत्रू म्हणून कोणी कल्पनाही केली नसती. मग मैत्रीचं रूपांतर वैरात कसं जातं? धाराशिव मध्ये एका नेत्याचा उदय इतका धोकादायक का मानला जातो आणि 2006 मध्ये घडलेल्या एका हत्येने महाराष्ट्राला हादरवून का सोडलं? आणि आज 20 वर्षानंतरही या संघर्षाचे पडसाद राजकारणात का ऐकू येतात? चला उलगडूया धाराशिवच्या दोन घराण्यांचा रक्तरंजित इतिहास. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात डिकोड विथ राहुल. आजची कथा आहे दोन प्रभावशाली घराण्यांची. एका बाजूला पाटील घराणं आणि दुसऱ्या बाजूला निंबाळकर घराणं. ही फक्त राजकारणाची कथा नाही, ही आहे नात्यांची, महत्वाकांक्षांची, संघर्षाची आणि न्यायासाठीच्या लढ्याची कथा. 1980 ते 2000च्या दशकात उस्मानाबाद म्हणजेच आजच्या धाराशिव जिल्ह्यात एका नेत्याचा दबदबा होता. तर तो होता डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली नाव. अनेक वेळा खासदार, अनेक वेळा आमदार, राज्याचे गृहमंत्री, सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँका, स्थानिक स्वराज्य संस्था अशा अनेक ठिकाणी त्यांचा प्रभाव होता. त्या काळात धाराशिवचं राजकारण म्हणजे जवळजवळ पद्मसिंह पाटील यांच्याच भोवती फिरत होतं. त्यांचं नेटवर्क इतकं मजबूत होतं की जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्यांचा मोठा प्रभाव मानला जायचा. दुसरीकडे निंबाळकर घराणं. निंबाळकर घराणं देखील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या प्रभावशाली होतं आणि याच घराण्यातून पुढे आले पवनराजे निंबाळकर. पवनराजे सुरुवातीला पद्मसिंह पाटील यांचे जवळचे मानले जायचे. दोन्ही कुटुंबामध्ये नातेसंबंध होते. एका सत्ता केंद्रात दोन्ही गट काम करत होते. एकमेकांचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. पण राजकारणात एक गोष्ट कायम असते, जोपर्यंत तुम्ही समर्थक असता तोपर्यंत तुम्ही मित्र असता. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता त्या दिवशी संघर्ष सुरू होतो. 2000च्या दशकात सुरुवातीलाच पवनराजे निंबाळकर यांचा प्रभाव वाढू लागला. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत होती. त्यांना स्वतंत्र जनाधार तयार होत होता आणि हळूहळू दोन्ही गटांमध्ये मतभेद वाढू लागले. जे एकेकाळी एकत्र होते ते आता दोन वेगळ्या गटांमध्ये विभागले गेले. धाराशिव मध्ये राजकीय संघर्ष उघडपणे दिसू लागला. मात्र पुढे काय होणार याची कल्पना कोणालाच नव्हती. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर पुण्यावरून मुंबईकडे निघाले होते. कलंबोळी जवळ त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं. काही हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी याचा मृत्यू झाला. एका क्षणात संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आणि एका घराण्याचा आधारस्तंभ कायमचाच हरपला. या प्रकरणात तपास पुढे सीबीआय कडे गेला. तपास जसा पुढे सरकत होता तसतशी अनेक मोठी नावं चर्चेत आली. सीबीआयने डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि इतर काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. एकेकाळी जवळजवळ असलेले दोन गट आज कायमचे आमने सामने उभे होते. पवनराजेंच्या निधनानंतर त्यांच्या मुलानेच म्हणजेच ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणजेच आजचे ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणात सक्रिय भूमिका घ्यायला सुरुवात केली. 2009 मध्ये ते आमदार झाले. नंतर शिवसेनेतून त्यांच्या लोकसभेच्या राजकारणात प्रवेश केला. 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून आले. 2024 मध्ये पुन्हा विजय मिळवला. अनेकांच्या मते हा फक्त निवडणुकीतला विजय नव्हता, तर तो एका दीर्घ संघर्षाचा पुढचा अध्याय होता. दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र राणा जगजित सिंह पाटील पुढे नेत आहेत. त्यांनीही विधानसभा आणि राज्यसभेच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज धाराशिव मध्ये अनेक निवडणुका या अप्रत्यक्षपणे निंबाळकर विरुद्ध पाटील अशा संघर्षाच्या स्वरूपात पाहिल्या जातात. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं, निकाल लागल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. या एका वाक्याने पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा फक्त एक राजकीय संयम आहे की एखाद्या मोठ्या निर्णयाची चाहूल? आणि 2 दशकापासून सुरू असलेला या संघर्षाचा पुढचा अध्याय काय असणार?
याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. काही संघर्ष हे फक्त निवडणुकांचे नसतात, ते इतिहासाचे असतात, ते नातेसंबंधाचे असतात, ते सत्तेचे असतात आणि कधी कधी ते न्यायासाठीच्या लढ्याचेही असतात. धाराशिव मधील पाटील आणि निंबाळकर घराण्यांचा संघर्ष हा त्यापैकीच एक. एकेकाळी एकत्र असलेली ही दोन घराणी आज वेगळ्या राजकीय वारशाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि म्हणूनच धाराशिवच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या दोन घराण्यांचा संघर्षाशिवाय तो पूर्ण होऊच शकणार नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये अमोलराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं, निकाल लागल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. या एका वाक्याने पुन्हा अनेक प्रश्न निर्माण केले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्या निकालाकडे लागलं होतं आणि मग 20 जून 2026 अखेर तो दिवस उजाडला. जवळपास 2 दशक, 128 साक्षीदार, असंख्य सुनावण्या, आरोप प्रत्यारोप आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर झाला. विशेष सीबीआय न्यायालयाने डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे दोष सिद्ध करण्यासाठी अपूर्ण असल्याचे नमूद करत हा निर्णय दिला आणि एका क्षणात 20 वर्षाचा न्यायालयीन प्रवास एका नव्या वळणात येऊन पडला. पण या कथेत सर्वात मोठा ट्विस्ट इथेच होता, कारण ज्या ओमराजे निंबाळकरांनी आधीच म्हटलं होतं की निकाल लागल्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन, त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. हा फक्त राजकीय निकाल नव्हता, हा एका मुलाच्या दृष्टीने त्याच्या वडिलांच्या हत्येचा खटल्याचा निकाल होता.